तर आता आपण कोबी मंचुरियन बनवणार आहोत. तर आपण कोबी घेतलेला आहे आणि मी हे तयार पीठ आमच्याकडे भेटतं, त्याच्याने चिकन 65 सुद्धा बनतं आणि कोबी मंचुरियन सुद्धा बनतं. सॉरी, अशा प्रकारे पीठ आहे. तर आपण कोबी मंचुरियन तयार करून घेऊ. आता हा कोबी घेतलेला आहे, तर मी हा कोबी आता कट करून घेणार आहे. जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही बनवू शकता. मी अर्धा कोबीचं बनवणार आहे. तर हे पहा, मी 2 भाग केलेला आहे. तर ह्यातील अर्धा आपण कोबी घेऊ. पहिला बघूया किती तयार होते, त्याच्यानंतर हे कट करू. जर जास्त झालं तर हे एका अर्ध्यामध्येच आपण तयार करणार आहोत. तर आता माझ्याकडं मोठं खिसणी नाही आहे, मी याच्यानेच बारीक करून घेणार आहे. एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. हे काट असताना वाटी किंवा तुम्ही ग्लास घेऊ शकता. नंतर थोडंसं मोठं राहिलं ते चाकूने तुम्ही बारीक करून घेऊ शकता. पहा, गलासाच्या सहाय्याने मी कट करत आहे. जर मोठं खिसणी असेल तर खिसणीच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. माझ्याकडे छोटी खिसणी आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी चिरून घेतलेलं आहे. अजून थोडं आपल्याला बारीक करायचं आहे आणि एक 10 मिनटं ठेवायचं आहे, कारण की त्याला पाणी सुटतं. पाणी अजिबात घालायचं नाही आहे याच्यात. जेवढं पिठामध्ये मावेल, जेवढं याच्यात पीठ मावेल तेवढं आपण पीठ घालणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे अजून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, मी काटेदार ग्लासच्या सहाय्याने कट करत आहे. तर हे पहा, अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. 10 मिनटं ठेवायचं आहे. पाणी सुटतंय. तर हे पहा किती बारीक होत आहे. त्याला आता पाणी सुटलं जातं, त्याच्यामध्ये आपण पीठ घालून घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आपण पीठ मिक्स केलेलं आहे. त्याला पाणी सुटत आहे. थोडं एक 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि असं मी मळून सुद्धा घेतलेलं आहे. अशा प्रकारे त्याला हळूहळू पाणी सुटलं जातं. ते दोन्ही पीठ आणि कोबी एकजीव झालं पाहिजे. आपल्याला 10 ते 15 मिनटं ठेवून घ्यायचं आहे. नंतर तेल गरम करण्यास मंद आचेवर आपण तेल गरम करून घेऊ. तोपर्यंत हे एकजीव झालं पाहिजे, म्हणजे पाणी सुटतं आणि असं अशा प्रकारे काही चिकटलं जातं. तर हे पहा, कशा प्रकारे पाणी सुटत आहे. मी थोडं सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, चिकट सुद्धा आलेलं आहे. आता आपण तेल गरम करण्यास ठेवून घेऊ.
आणि दुकानामध्ये टोमॅटो सॉस वगैरे भेटतं, त्याच्याबरोबर खाऊ शकता. तर हे पहा, मी तेल गरम करून घेणार आहे. एकदम स्लो मंद आचेवर आपण तेल गरम करून घेऊ. तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे. तर हे पहा, आपल्याला असं छोटे छोटे गोळे छोटे छोटे तयार करून घ्यायचे. तेलामध्ये सोडायचं आपल्याला. हे पहा, असे छोटे छोटे आकार द्यायचे. तुम्हाला जर छोटे आकार हवा असेल तर तुम्ही छोटे बनवू शकता. हे पहा, ह्या आकाराचे मी बनवलेले आहे. तर तेल गरम झालेलं आहे, मी एक तेलात सोडलेलं आहे. तर आपण पाहूया त्याला. हे पहा, अशा प्रकारे मी तेलात सोडलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी तेलात तळत आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून नक्की पहा. एकदम मी गॅस स्लो ठेवलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे मी कोबी मंचुरियन तळून घेत आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे घरी बनवून पहा. हे पहा, असा रंग आलेला आहे. स्लो गॅसवर एकदम छान असं तळून घ्यायचं आपल्याला. कच्चं नाही राहिलं पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे. आणि टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर चला पाहू कशा प्रकारे तळलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे कलर सुद्धा आलेला आहे. आता आपण एक डिशमध्ये काढून घेऊ. हे पहा, किती सुंदर असा कलर आलेला आहे. अजून थोडं आहे, आपण ते सुद्धा तेलामध्ये तळून घेऊ. जेवढे बसेल तेवढं आपण बसवून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे. एकदम स्लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे, कारण कच्चं राहणार नाही. तर हे पहा, मी आता गॅस बंद केलेला आहे. हे सुद्धा आपलं तळून तयार झालेलं आहे. तर आपण काढून घेऊ. तुम्हाला जर जास्त पीठ हवं असेल तर तुम्ही जास्त पीठ घालून सुद्धा मळू शकता. हे पहा,
अशा प्रकारे कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपलं कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे. जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.